सालाबादाप्रमाणे आपण सर्व राष्ट्रीय पुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो। शिवजयंती, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही आपण संयुक्तरित्या या ठिकाणी साजरी करतोय। आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा, माझ्या मार्गदर्शिका व प्रमुख कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख काळे मॅडम, तसेच अतिशय सर्व राष्ट्रीय पुरुषांवरती गाढा अभ्यास असणारे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर, उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की थोर पुरुषांनी आपल्यासाठी काय काय केलेले आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही। मग त्या इतिहासाची, त्या राष्ट्रीय पुरुषांनी केलेल्या कार्याची सतत आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे, त्याचं विस्मरण होता कामा नये। म्हणून जयंतीच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं सातत्याने आपण या ठिकाणी काम करत असतो। आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला शिवाजी महाराजांनी काय कार्य केलेले आहे, महिलांसाठी काय काम केलेलं आहे। कारण ज्यावेळेस शहाजीराजे गेले त्यानंतर सती जाण्यासाठी जिजाऊ चालले असताना त्यांना परावृत्त करणारे शिवाजी महाराज, परस्त्री माते समान सर्व माता भगिनींना सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंनी शिवाजी द्वारा फुले करून दिली। ज्या माझ्या माता भगिनी होत्या, ज्या सतीने गेल्या तर त्याचं केशवपण केलं जायचं। त्यासाठी पहिल्यांदा नाभिकांचा संप हा महात्मा फुलेंनी घडवून आणला। तसेच विधवा पुनर्विवाह यासाठी देखील महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रयत्न केले। त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवरती कोडा रचला, पहिली त्याची समाधी शोधून काढली आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि ते विचार बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामध्ये दिले की सर्व पुरुषांप्रमाणे स्त्रियांना अधिकार हक्क मिळाले पाहिजे, समान वेतन मिळालं पाहिजे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। मला अगदी या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की अमेरिकेसारख्या देशातील महिलांना मतदानासाठी झगडावं लागलं, संघर्ष करावा लागला, परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद करून दिली। सर्व समान असल्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना सर्वांना तो मतदानाचा अधिकार, बहुमूल्याचा अधिकार मिळाला। एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य, असं कुठेही त्याच्यामध्ये नाही किंवा टाटा बिर्लाने श्रीमंत आहे म्हणून त्याला 2 मताचा अधिकार आणि जो गरीब आहे म्हणून त्याला 1 मताचा अधिकार, अजिबात नाही। सर्वांना समान पातळीवरती, सर्वांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एका धाग्यात गुंफण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। त्यामुळं या तिन्ही राष्ट्रीय पुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करते। मी जास्त वेळ घेणार नाही कारण श्रीपाल सर खूप छान बोलतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे। जाता जाता फक्त हेच सांगेन, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, जनसामान्यांचे कायद्याचे विधान देऊन गेला, राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला, संविधान देऊन गेला। धन्यवाद।